हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत आर्मस्ट्राँग नंबर. दिलेला नंबर आर्मस्ट्राँग नंबर आहे की नाही ते चेक करायचं आहे. आर्मस्ट्राँग नंबर म्हणजे काय? प्रोग्रामच्या सहाय्याने आपल्याला बघायचं आहे की दिलेला नंबर आर्मस्ट्राँग नंबर आहे की नाही. तर सर्वात आधी मी दोन व्हेरिएबल घेतलेला आहे. एक इंट नम नावाचा आणि एक टेम्प नावाचा. त्यांना ठीक आहे, इथे डिक्लेअर केलेला आहे मी दोन व्हेरिएबल नम आणि टेम्प नावाचा. त्याच्यानंतर पुन्हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याला इनिशियलाइज केलेला आहे 0 म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे 0. त्याच्यानंतर मी युजरकडून एक नंबर घेणार आहे. तर तो नंबर आपल्याला विथ द हेल्प ऑफ स्कॅनर क्लासच्या सहाय्याने घ्यावा लागते, हे माहीतच आहे. तर मी एक स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे SC नावाचा. त्याच्यानंतर एक स्टेटमेंट दिलेला आहे की एक युजरला समजण्याकरता. तर त्याच्यामध्ये मी एक स्टेटमेंट दिलेला आहे, प्लीज एंटर वन नंबर. आणि तो दिलेला नंबर, युजरनं एंटर केलेला नंबर मी नम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर मी एक फॉर लूप घेत आहे. तर फॉर लूप याच्यामध्ये इंट आय मध्ये मी नमची व्हॅल्यू टाकत आहे. इंट आय इज इक्वल्स टू नम म्हणजे काय, नमची जी व्हॅल्यू होती मी आता आय मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक कंडिशन चेक करत आहे, जसे की आय म्हणजे नमची व्हॅल्यू किंवा आय मध्ये जी आता व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा ग्रेटर दॅन आहे. त्याच्यानंतर आय इक्वल्स टू आय डिक्रीमेंट होता आहे आय बाय 10 ना, आय डिवायडेड बाय 10 ना डिक्रीमेंट होता. त्याच्यानंतर जर ही कंडिशन सॅटिस्फाय असेल म्हणजे आय ग्रेटर दॅन आहे 0 पेक्षा, तर काम करूया. टेम्प घेण्यापेक्षा मी रिमाइंडर्स समजून रिमाइंडर. ठीक आहे. तर आय मॉड्युलस 10 म्हणजे काय, जो रिमाइंडर येणार तो आपण रिम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत आहे. त्याच्यानंतर टोटल इज इक्वल्स टू टोटल प्लस दुसरा ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होत आहे, आता सपोज इथे आपण एंटर केलेला आहे 153. ठीक आहे. तर फर्स्ट टाइम इथे 153 म्हणजे युजर जे 153, तर नमची व्हॅल्यू आय मध्ये गेली तर आय ची व्हॅल्यू आहे 153. तर आय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन आहे 0 पेक्षा. तर ही कंडिशन सॅटिस्फाय आहे. इथं आलं रिमाइंडर, तर रिमाइंडर काय उरेल, इथे असेल 3. ठीक आहे. नंतर इथे काय आलं, टोटलची व्हॅल्यू आहे 0 आणि रिमाइंडर म्हणजे 3 चा क्यूब आहे 27. ठीक आहे. इथे आहे 3 ची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे. इथं आला 27. ठीक आहे. पुन्हा इथं गेलेला आहे. आता आय डिवाइड बाय 10 म्हणजे काय, तर आता व्हॅल्यू असेल 15. रिमाइंडर आला इथे आता 5. ऑलरेडी ते 27 आहे. 27 प्लस 5 चा तर 125 आणि 27 152. ठीक आहे. हे कसं आले, तर ही आली 125 प्लस 27. कारण काय, टोटल मध्ये ऑलरेडी 27 होती आणि ते जो 5 चा क्यूब आहे, 5 चा क्यूब म्हणजे काय, तर 125 प्लस 27 सो 152. यानंतर पुन्हा जाणार इथे. आता आय डिवाइड बाय 10 म्हणजे काय, 1 रिमाइंडर रिमेनिंग असेल.
1 रिमेनिंग आहे, तर 1 ग्रेटर दॅन आहे 0 पेक्षा, तर कंडिशन सॅटिस्फाय आहे किंवा कंडिशन ट्रू आहे. तर आय मॉड्युलस 10 म्हणजे काय 1 मॉड्युलस 10, तर इथं येईल रिमाइंडर 1 आणि 1 चा क्यूब 1, तर याच्यामध्ये 1 प्लस 1 इक्वल्स टू 153. तर आपण एंटर केले होतो 153 आणि यांचं क्यूबचं बेरीज किंवा क्यूबचं ऍडिशन हे सुद्धा 153 आहे. तर आणि याच्यानंतर आपल्याला हे चेक करावं लागेल विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामच्या सहाय्याने. तर बघूया. तर त्याच्याकरता मी इफ कंडिशन घेत आहे. इफ कंडिशन मध्ये काय, नम हा जो आहे हा आपला ओरिजिनल नंबर आहे आणि त्यांचं क्यूबचा ऍडिशन हा आपण दिलेला आहे टोटल या व्हेरिएबल मध्ये. तर नम इक्वल्स टू टोटल हे जर बरोबर असेल तर दिलेला नंबर हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. तर काय दिलेला नंबर म्हणजे गिवन नंबर इज आर्मस्ट्रॉंग. बट जर इफ कंडिशन फाल्स असेल म्हणजे इफ कंडिशन जर फाल्स असेल तर काय, तर दिलेला नंबर नॉन आर्मस्ट्रॉंग. नॉन आर्मस्ट्रॉंग. चला करूया याला save आणि रन करूया. एंटर वन नंबर मी एंटर केला 5256 एंटर. तर काय गिवन नंबर इज नॉन आर्मस्ट्रॉंग. पुन्हा एकदा रन करून बघूया. दिलेला नंबर 153, तर गिवन नंबर इज आर्मस्ट्रॉंग. तर आपण लिहिलेला किंवा राईट केलेला लॉजिक बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.